नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजकाल बऱ्याच जणांना केसाच्या खूप साऱ्या समस्या आता उद्भवतात, जसे की केस गळणे, पांढरे केस होणे, बऱ्याच जणांचे तर टक्कलसुद्धा पडलेले आहे। तर आपण हे कसे रोखायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या काही वस्तू आहेत, त्याच्यापासून आपण असे सिरम केसांना लावायचे, हे कसे बनवायचे आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका बरं का। चला तर मग आपण आता चालू करणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा आणि तुम्ही कुठल्या गावातून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा। आता हे आहे जवस। जवस तुम्हाला माहीतच आहे, हे स्वयंपाकघरात अगदी सहज मिळते आणि हे केसांसाठी खूप छान असते। केसामध्ये मॉइश्चरायझर, हेअर फॉल कमी करण्यासाठी खूप चांगले असते जवस। त्याला आपण त्याची चटणी वगैरे सुद्धा करून खाऊ शकतो, पण आपण केसांना जर लावले तर केसांना शायनिंग येते। आता लवंगही तुम्हाला माहिती आहे, लवंग पण आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळते। लवंगमध्ये सुद्धा खूप सारे घटक असतात, त्यामुळे आपले केस गळणे हे सुद्धा थांबते आणि केस वाढायला सुद्धा सुरुवात होते, पांढरे केस होणे सुद्धा टाळते। आता हे मेथीदाणे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मेथीदाणे सुद्धा आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, त्यामुळे तुम्हाला कुठलीही गोष्ट विकत आणायचे काम पडणार नाही। सगळ्या गोष्टी सहज घरात मिळणाऱ्या आहेत। 1 रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण सिरम कसे बनवायचे आहेत ते आपण पाहणार आहोत। तर इथे मी पातेलं घेतले आहे, त्याच्यामध्ये आपण नळाचे पाणी घेतले आहे, बोरचे पाणी वापरायचे नाही। बोरच्या पाण्याने हेअरफॉल होतो, त्याच्यामुळे आपण नळाचेच पाणी घ्यायचे आहे। ते मी गॅसवर तापवायला ठेवले आणि ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मेथीदाणे ॲड करणार आहोत। त्यानंतर त्याला छान असे उकळू द्यायचे आणि त्यानंतर आपण काय करायचे, त्याच्यामध्ये थोडीशी जवस टाकायची आहे। जवस टाकल्यानंतर पण त्याला छान असे उकळी येऊ द्यायचे आहे। तुम्ही जास्त महागडे तेल वगैरे वापरत असाल, शॅम्पू वापरत असाल तर तुम्हाला कुठलेही शॅम्पू ते वापरायची गरज पडणार नाही। मी माझ्या केसांना हे यूज करते। मला बरेच जण म्हणतात तुम्ही केसांना काय लावता, तर मी तुम्हाला सांगते, मी हे असेच घरगुती उपाय करत असते। मी ना कुठलं केमिकलचे शॅम्पू लावते, ना मी कुठले केमिकलचे तेल वगैरे लावते, ना पार्लरमध्ये जाते। तर मी माझ्या घरच्या घरी नॅचरल उपाय करते आणि म्हणून त्यामुळे माझे केस मजबूत आणि दाट आणि सिल्की शायनी मोठे आहेत। आता आपण इथे लवंग टाकणार आहोत। लवंग आपण खातो सुद्धा आणि केसांना पण लावू शकतो। लवंगामुळे सुद्धा आपला हेअरफॉल रोखतो आणि केस मजबूत व्हायला सुरुवात होते। तर मैत्रिणींनो, आता हे छान असे उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर कसे अप्लाय करायचे आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। त्याआधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक नक्की करून जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल आणि कुठला व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला, नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर इथे मी आता हे गाळून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। पण मी काय केले आहे, त्याला कसे अप्लाय करायचे आहे हे आपण आता पाहणारच आहोत। तर मैत्रिणींनो, आता तेल लावणे सुद्धा आता हे आपण आठवड्यातून किती वेळा लावायचे, महिन्यातून किती वेळा लावायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर आता काय करायचे आहे, आपण हे केसांना महिन्यातून 4-5 वेळा लावायचे, जेणेकरून जास्त हेअरफॉल होत असेल, केस खूप गळत असेल, वाढत नसेल तर आपण हे महिन्यातून 4-5 वेळास नक्की लावायचे आहे आणि लावल्यानंतर 1-2 तास ठेवून त्यानंतर हेअर वॉश करायचा आहे। जर तुम्ही रात्रभर ठेवू शकाल तर रात्रभर सुद्धा ठेवू शकता। तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि आता मी कसे अप्लाय करत आहे ते तुम्ही पाहू शकता। आपण एक ना एक बड धरायचे आहे आणि त्याला अप्लाय करायचे आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करायचा आहे। हेअर वॉशसुद्धा आपण जो शॅम्पू वापरतो त्या शॅम्पूनेच आपण हेअर वॉश करायचा आहे। असा मी सांगत नाही की हा शॅम्पू आणा तोच आणा, आपण जो रेग्युलर वापरतो तो शॅम्पू आपण वापरायचा आहे आणि हेअर वॉश करायचा आहे। तर मैत्रिणींनो, हेअर वॉश केल्यानंतर आपण रात्री झोपताना हेअर ऑइल नक्की करत जा, जेणेकरून आपले केस तुटणार नाही, गळणार नाही। तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो।